राजमानी ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सरस स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपमध्ये आलेली BS6 रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने गाडी वर्कशॉपमध्ये घेऊन कामाला सुरुवात केली आणि इंजिनच्या खालच्या बाजूचे इंजिन गार्ड बाजूला काढून घेतले. लगेच ड्रेन बोल्ट खोलून इंजिन ऑइल ड्रेन करून घेतले आणि दुसऱ्या मेकॅनिकने मागील बाजूने चेन सेटिंग करून घेतली. त्यानंतर ऑइल फिल्टर खोलून बाजूला काढून घेतला आणि स्पार्क प्लग पण खोलून त्याला आलेली काजळी अशा पद्धतीने आमच्या मेकॅनिकने काढून घेतली आणि स्पार्क प्लग क्लीन करून घेतला. त्यानंतर साईड पॅनल खोलून घेऊन एअर फिल्टर खोलून बाजूला काढून घेतला आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने साफ केलेला स्पार्क प्लग फिटिंग करून आवळून घेतला आणि प्लग कॅप बसवून घेतली. त्यानंतर एअर फिल्टर बॉक्स, इंजिन ऑइलची जाळी आणि एअर फिल्टरच्या सगळ्या एअर मारून क्लीन करून घेतली आणि एअर फिल्टर बसवून घेतला. त्यानंतर ऑइल जाळी बसवून त्याची कॅप पेस्टिंग करून फिटिंग करून घेतली आणि आवळून घेतली. त्यानंतर एअर फिल्टर बॉक्सवर सर्व्हिस डेट आणि किलोमीटर लिहून साईड पॅनल लॉक करून घेतले. लगेच ओरिजिनल ऑइल फिल्टर घेऊन त्यामध्ये ऑइल घातले आणि बसवून फिटिंग करून घेतला. त्यानंतर ओरिजिनल रॉयल एनफील्डचे ऑइल घातले आणि ऑइल कॅप बसवली आणि त्यानंतर काढलेले इंजिन गार्ड बसवून आवळून घेतले आणि शेवटी ब्रेक ऑइल घालून गाडीच्या सर्वत्र ठिकाणी लुब्रिकेशन करून घेतले आणि केलेल्या कामाच्या ट्रायलसाठी गाडी बाहेर घेतली आणि ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.